नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका, लगेच शेअर करायचं. कोणाचे लायसन आहेत, कोणाचं काय आहे, कोणाची वाहनं आहेत. आता मात्र RTOमध्ये स्वतःच्या व्यक्तीला हजर राहावं लागणार आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं साहेबांच्या समोर. आता ते काय गुरुच्या हातात पेपर दिसले, पेपर साहेबाच्या कपाटात गेले की तुम्ही गेल्याशिवाय ते पेपर मिळणार नाही. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. हां, म्हणजे हे आता स्वतःची कामं स्वतः करायची आहेत. कारण आत्तापर्यंत असं होत होतं, कोणाचे बी पेपर कोण बी कसे बी नावाव करत होते, सह्या खोट्या करत होता. आणि आता कुठलंही काम असू द्या, तुमचं समजा वाहनाचं RC बुक असून द्या किंवा काही तुमचं RTOला काम असून द्या, स्वतः तिथं हजर राहावं लागणार आहे सगळ्या साहेबांच्या समोर, सगळ्या सह्या होईपर्यंत. नंतर गुरु आणि तुमचं तुम्ही बघून घ्या, त्याचा काही विषय नाही. पण साहेबांच्या समोर जेवढ्या सह्या लागतात त्याच्यासाठी तुम्हाला हजर राहावं लागणार आहे, तरच तुमचं कामं होणार आहे. ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे. हे मात्र कुणी वाहन मालकांनी विसरू नका. स्वतःची कामं स्वतः करा. ऑनलाईननं आपलं काम करायला शिका. आपापली वाहनं वेळेत पासिंग करा, इन्शुरन्स पाडा. हे सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे. RTOमध्ये आपले काम काय बी असून द्या, स्वतः तिथं हजर राहावं लागणार आहे. आणि तुमचं आधार कार्ड, मोबाईल लिंक, आधार लिंक मोबाईलवालं KYC कार्ड, म्हणजे आत्ता प्रेझेंट समयचं ते ई कार्ड लागणार आहे. त्याची कॉपी जोडायची आहे. हे मात्र लक्षात ठेवा. जर तुमची ती जुनी कार्ड असतील आणि ती अर्धी बारकी करून जोडली तरी तुम्हाला ते परत पाठवतात. आणि मग RTOच्या समोर गेलं ना की मग तुम्हाला तिथं जास्ती पैसे घेऊन ते देतात. तर जाताना KYC आधार हे तुम्ही काढून घ्यायचं. हे मात्र लक्षात ठेवा. आधार कार्ड आणि आपल्या वाहनाचे पेपर वगैरे, हे जे तुमचं काही काम असेल ते हे तुम्ही ओके पेपर घेऊन जायचं आणि साहेबाच्या समोर तुम्हालाच हजर राहावं लागणार आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा.